आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील 2 ठिकाणी करण्यात आली बोअरवेल. अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील 2 ठिकाणी बोअरवेल करण्यात आले. हजरत मुसा सुहागी बाबा दर्गा भीमनगर साखरी रोड व हजरत गायबान शाह बाबा दर्गा एकता नगर साखरी रोड धुळे येथे पाण्याची टाकी व बोअरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली. या बोअरवेलचे उद्घाटन ॲडव्होकेट जुगनू गायकवाड व रिजवान अली सय्यद राजूदादा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार व धुळे शहर जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ चौधरी, हजरत मौलाना फारुक चिश्ती साहब, महिला शहर अध्यक्षा जयाताई साळुंखे, आसिफ शहा, संजय तात्या जगताप, ज्ञानेश्वर पाटील, संजय मामा आहिरे, अनिल दामोदर, शंकर खरात, प्रमोद अण्णा साळुंखे, किरण गायकवाड, भैयासाहेब वाघ, किशोर आप्पा शिंदे, राजेंद्र बोराडकर सर, तुकाराम मिस्तरी, राजू भाऊ पटाईत, सुरेश आयसे सर, समीर खान, गणेश धुळेकर, सोहेल काझी, आरिफ खाटिक, संगीताताई खैरनार, मनीषाताई पाटील, सागर बैसाणे, स्वप्नील बैसाणे, बंजारा बाबा, रजू शहा, अक्रम शहा, वैभव शिरसाट, नागेश बेडसे, राजरतन बैसाणे, यश वानखेडे, अज्जू शेख, मीराताई बैसाणे, वंदना शिरसाट, नलिनी पाटील, कोळी मॅडम, पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. दर्ग्याला एकता नगरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी, हजरत सुफी फारुक चिश्ती साहेब, माजी नगरसेवक अनिलभाऊ दामोदर, किरण भैया गायकवाड, शंकरांना खरात, जयश्रीताई साळुंखे, प्रमोदांना साळुंखे, वाडिले आप्पा, आसिफ भाई, आमचे किशोरजी शिंदे आणि उपस्थित सर्व संगीताताई खैरनार, उपस्थित असलेले सर्व महिला व बंधू भगिनी. हे डिसेंबर महिन्यात मी एक बोरिंगच्या उद्घाटनाला इथं पलीकडे आलो होतो. आता आपण बोलवलं होतं त्यावेळेस अनिल भाऊ हे लोक मला पायी इथपर्यंत घेऊन आले. त्या दिवशी खरं म्हणजे बघा, हे दर्ग्याला लॉक होतं, मुजावर गायब होते म्हणजे नव्हते. तर आमचं काय दर्शन झाले नाही. आम्ही इथंच फुलांना हात लावलं आणि म्हणलं तुम्ही अर्पण करा. पण आज खऱ्या अर्थाने दर्शन झाल्यावर आज शुभ कामाला सुरुवात झाली. मी कुठेही मी कधी मंदिर मस्जिद दर्गा हे काय भेदभाव बघितलं नाही. कुठं बुध विहार असू दे काही असू दे, मी सगळे आले त्याला बोरिंग केले. मी 22 जुलै 2022ला संकल्प केला तर 100 बोरवेल करायचा. 21नी सुरुवात केली, मग ती 100 झाली आणि 100ची आता ती 250 झाली. पण मी असं ठरवलं त्या दिवसानंतर भाऊ की 10 वर्ष 5 विषयांवर काम करायचं आणि ते आपल्या खिशातच पैसे खर्च करायचे. देवाने आपली कुठेतरी खाली करायला पाहिजे. 1 रुपया कमवलं तर त्याच्यातले 50 पैसे लोकांवर खर्च व्हायला पाहिजे. कारण जोळी भरून ठेवली तर ती फाटणार एक दिवशी. काय भाऊ हे की आमच्या मी राहायला भीमनगरमध्ये. माझं नाव सागर रवींद्र बैसाणे. तर मी ईशाबाई त्यांच्याकडे गेलो होतो बोरीची मागणी करण्यासाठी. तर बाईंनी माझं जे प्रकरण होतं ते प्रकरण पास केलं आणि आमची गरीब वस्ती भीमनगरमध्ये तर मला पाणी पुरवठ्याची खूप कमतरता भासते. तर बाईंकडे गेल्यानंतर बाईंना मी आज केली की बाई आम्हाला बोरिंगची गरज भासते, आम्हाला बोरिंग. तर बाईंनी माझ्या शब्दाचा मान ठेवून जी गरीब बाईंनी एका शब्दाला मला बोरिंग करून दिली आणि बाईंच्या खूप मनापासून बाईंची टीमच्या खूप मनापासून आभारी आहे. बाईंनी मला बोरिंग करून दिलेली आहे आणि त्यासाठी खूप मनापासून आभारी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.